तुम्हाला आधार द्यायला येणार नाही कधी. विचारणारे खूप असते तुझं काय चाललं, आणि आपलं दुःख किंवा सुख जाणून पुढे जाते. पण काळजी करणारा आपला फक्त बाप आणि आपली आईच असते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच भानावड्या. या राजकीय नेत्यांच्या नादी लागलं त्यावर फाशी सगळे उलटे पडते. मी कसे फाशी टाकतो त्यांना उलटे. पण बघा ठीक आहे ना, तुम्ही काहीच म्हणा तुमच्या ठीक आहे काय तुमच्या गावात ऐका मग काय बघत असतो. मी वेगळंच म्हणतो तिसरंच करतो. नाही एवढं एवढंच दिसतंय. माझ्यासाठी त्यांनी 8 दिवस यादा थांबले होते. मी रोज उद्या म्हणायचो. मग त्यांना वाटलं 24ला बैठक घेतली, आता 24ला म्हणून नाही लढायचं. मी मला नंतर ठरणार आहे आमचा. परत कोमात गेले. काल सांगितलं आम्हाला निवडणुकात नाही लढायचं. आता तर मिळत लागा ना कोणाला पाडा म्हणतो कोणाला नाही. कारण यांनी आपला लय छळ केला आहे. आपल्याला सुद्धा अशीच वागणूक द्यावा लागणार आहे. याच्याशिवाय गतीसाठी, कारण मत आपल्या हातात आहे, त्यांच्या नाही. मागणी मान्य करायची की नाही त्यांच्या हातात आहे, पण मत द्यायचे की नाही हे आपल्या हातात. आणि ते सगळ्यात जास्त खुर्चीला घेते, सत्तेला घेते, सत्ता जाऊ नये म्हणून योग्य वेळेस त्यांना पकडायचं, त्यांना सोडायचंच नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा योग्य वेळेला योग्य कार्यक्रम दाखवायचा. मान निरोप येऊ नये तर नाही येऊ, वाट बघायचं नाही, संभ्रमात राहायचं नाही. ठरलं नाही आपलं आणखी, पण ठरलं ना पाळायचं. तुम्ही अशी वरगडा वरगडी करायची, त्यांना सुचत नाही पाहिजे कसं का वरगडलं पाहिजे. इतके परेशान करायचे. उलट्या खोपडीचे इतक्या उलटी खोपडीत सरकारने बघितलंच नाही. आपण काय मागतो आरक्षण, ते देते 1500 रुपये. उलट्या खोपडीच आपण म्हणतो आयुष्यात 1500 रुपये आपल्या आयुष्याला सोडते का रे. अरे 3024 पिशील लागते आणि तुला 1500 पुढं घेतो. त्यात म्हणलो मी तो 1500 देणार, तुला शेंडी लावून 1600 आरक्षण. बाजारात पाहायला लागते शेंडी लावून देणे, म्हणजे शेंडी लावून घेणे 100 रुपये. देवेंद्र फडणवीस तात्या घे. आपण एक म्हणलं ते उलट करते. लईच गायबाने कुंकडून सापडून आणले तर कुंकडून वर यायला दिसतो, खाली यायला दिसतो. आणि बोललं की म्हणतो त्याला बोलत मग मी कसं बोलेल. आम्हाला काय चुकी. मी माझ्या समाजाला मायबाप मानतो. आपल्या आईबापाला जर घरात त्रास दिला तुमचं पोरग बसन का देईन का नाही. आणि मग मी कोण आहे तुमचं पोरग. मग माझ्या समाजाला त्रास दिल्यावर मग तळ पाय जाग ते मागतात. मी लावतो कथाकच गोळी घोडे लावले दुसऱ्या सकाळी काम होत. आपला कथाकच आपण एकदाच गोळी सांगतो कथा कशा देतो. दुसऱ्या दिवशी लगेच काम फायनल. ते म्हणजे शरीर नको सार्वजनिक ठिकाणी काम करण्यात येत आहे म्हणलं तर ते आमच्या शुद्ध मन नाही. आमचा शुद्ध कुठे करून घेता शुद्ध आणून आपल्याला येत नाही. शुद्ध बंधावं का अनुसार चुकलाय करत मग काय करायचं. यांना मी राईट ठिकाण आणतो. आपण वेगळं म्हणजे ते तिसरेच देते. आपण ओबीसीतून आरक्षण मागितलं आपल्याला, ते आरक्षण दिलं दुसऱ्याचा दिलं 1500 दिलं. आता म्हणजे इतके येण्यात काढते. आपण शेतकऱ्याला कर्जमुक्ती मागितली. राबाला राबतोय शेतात त्याला कर्जमुक्ती द्या, त्याच्या मालाला भाव द्या. त्याने आनंदाचा शिरा केला दिवाळी दिवशी. ती पिशी ते मेन कापडात ये त्यात भोंग्या लागले डाळ, ते पांढरं तेल उघड टाकलेले कापड त्याच्यात आहे का नाही ताळाला मिळत. आणि सरकार चालायला निघाले आणि पडल्यावर मध्ये जितके कसं काय पडले म्हणून मला काय मी का पाडा म्हणलं कोणाला. आता मी 113च्या पुढे जाणार आहे त्यांची. मराठी 113 ओबा भोगा नांगरच धरायचा आडा ओबा काटा बैली नांगर. त्यांना जर कळतच नाही तर मी काय करू. मला माझ्या समाजाशिवाय दुसरं काही दिसत. आपण काही मागा ते उलट देते. आपण आरक्षण मागितलं ते म्हणत वाटी दोष सगळ्याला वाटले की नाही त्याने. तो काय मी त्याचा मी दुसऱ्या